महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकच मुलगा आहे, एकच. मग साधारणपणे तुम्हाला सुना किती असतील? एकच. आता उद्या तुझं बरं वाईट झालं, होणार तर आहेच, तर तुझ्या टोटल इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून होणार आहे, बरोबर आहे ना? मग तुला एक सून का सण होत नाही? याचं एकच कारण, मी जाणार आहे हे कळलं नाही. हो, संसारात 3 गोष्टी आहे: कळावं, करावं आणि प्रारब्ध असावं. डोकंच बंद होईल तुमचं अजून 5-10 मिनिटात. लोक आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो होतो. पहिली गोष्ट कळावं, दुसरी गोष्ट करावं आणि तिसरी गोष्ट प्रारब्ध असावं. आणि या 3 गोष्टी आल्या म्हणून तर माग शुद्ध तस्मी पावनी. पहिलाच अध्याय मदरुताई सद्गुरु जेणे ताळिलो हा. मग कळावं. मग महिला म्हणतात तुम्हाला बरोबर काही न्यायचं नाही, हे तुम्हाला काय झालंय कळलं नाही. बरं, कळलं नाही याला ज्ञानी म्हणतात का अज्ञानी? सावध राहायचं, ते असं चालत नाही आपल्याकडे. अज्ञानी. मग तुम्ही ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? अज्ञानी. अज्ञानी माणसं इडी असतात का शहाणी? असं करंट लागला म्हणजे मग सोपं राहतं ते, त्याचं नाही ना. मी तुम्हाला तिथंच गुंगावणार. फक्त करंट लागलं पाहिजे महाराज. करावं लागतं, कळावं लागतं आणि प्रारब्ध लागतं. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आहे का? लक्ष्मी माणसाकडे येते पण येताना नारळाच्या पाण्यासारखी येते आणि जाताना हत्तीनं कौट खाल्यासारखी जाते. माणसाकडे लक्ष्मी येते प्रारब्धानं. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. असं बोगस चालत नाही. कोणी उठायचं आणि पाकवा शिकायचं आणि कोणी उठायचं आणि रामायण सांगायचं. बापाची पेन नाही, त्याला मागच्या जन्माची पुण्याहीच लागते. माना नाही तर मानू नका. काही माणसं 40-40 वर्षाचे माळकरी आहेत, अजून हरिपाठ पाठ नाही. काही 6-6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतारच न्यासायला शिकले, वांग काही येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू. याला एक वाक्य सांगून ठेवतो, तुम्हाला पटलं तर बा. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. यावर तुमचं मत काय? परमार्थ ही क्रिया पाहून करण्याची नाहीये, पुण्याईची क्रिया आहे. ही क्रिया कशाची आहे? अहो, माझ्या वडिलाची बोगसगिरी होती का काय ते? प्रत्येक त्याला पुरा. अहो, 8 पिढ्या परमार्थ केला, 8. तेव्हा एका पिढीला मला पांडुरंग भेटला. यानं कार्तिकीला माळ घातली ना, आषाढीला रामायण सांगायला लागला. आणि ज्या गावात कथा थोली तिथूनच सीता घेऊन गेला. ती कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. महाराजांची भाषा आहे. काय झाली गंमत? बऱ्याच दिवस बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ती घास खात नाही, उड्या हाणते. का? ती भांबावली. काय खाऊ, काय काय खाऊ, किती खाऊ, खात नाही ती, उड्या हाणती. का? ती भांबावली. तसं माऊलीनं 13व्या अध्यायात ओवी लिहिली, हिरवा चारा भांबवे पशु. हिरवा चारा पाहिल्यावर गाय जशी भांबावली, तशी कमी कष्टात जास्त पैसा मिळाल्यामुळं सध्या लोक भांबावली. सुधरणच आपण काय करतोय? भांबावली लोक. हिरवा चारा भांबवे पशु. पण त्याला एक खटका आहे. 13व्या अध्यायात ओवी आहेत, ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान सुखानं जगू शकत नाही. पुरावा
13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही. फायनल लक्ष्मी नारळातल्या पाण्यासारखी येते आणि हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. या मुद्द्यावर आपण होतो. पण संसाराला पहिलं काढावं, करावं, मग प्रारब्ध. बस आता असं कीर्तन फिट बसले म्हणजे जमलं. आता नारळाचं जे पाणी आहे, निवांत डोकं खाजवा जरा. शिकलेले बिकलेले विशिष्ट 7वा वेतन आयोग, जास्त सुट्ट्यात मोकार पगार असणारी, सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, काही माझटेल वागायचं आपलं कधी बी. सोमवार नाही, एकादश नाही, आईबापाला सांभाळायचं नाही, सासरवाडीला सोडायचं नाही, बहिणीला दिवाळीला आणायचं नाही, मेवणीच्या बाळातपणाचं बिल द्यायचं. अशी अडपट क्वालिटीचे. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडीत हिंडा, त्या कुत्र्या बरोबर काय त्यांना कळत्या. महाराजांनी लिहिलंय, मी थोडंच लिहिलंय का? अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द द्याने विषय. कशावर असा मोकळा झाला पाहिजे. कधी ध्यानात यायचं भजण्यानं, गायकानं, वादकानं. लोकांनी मानाव म्हणून कधी परमार्थ नाही करायचा, आपली मस्ती जिरवायला करायचं. आपला आनंद आपण, लोकांचा काय आनंद लागणार. लोक वाढदिवसाला आहे, मौतीला आहे. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? जडे जडो आणि वाईला निघ, ये भक्तीची वाटेला. ठीक आहे, बोलत गेली. फायनल लक्ष्मी इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. नारळात पाणी असल्यासारखी येते. थोडं थोडं पुढं सारखं, मागे जागा नाही राहील. पार सारखं पुढं, पार पुढे या इकडं. पुढे तिथून पार इकडे, पार ये जवळ. ती मागच्यांना जागा नाही राहिली. बम्मा इकडे या कोपऱ्यात जागा, इकडे येऊन बसा. वायर पा, वायर पा, या पार पुढं. आजच काला झाला तुमचा. पहिला दिवस काला संघच झाला. विठाला हो. अभंगाची पिठिका, अभंगाची पिठिका लावून घेतली म्हणजे बरं राहतं. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे. थोडं मागं नेतो आणि परत पुढं आणतो. कडवे 4 आहेत. नामपर घेण्याचं कारण आहे, तो घ्यावाच. सकळ मंगळ श्री विठ्ठलाचे नामादी. पहिला मुद्दा कीर्तनातला संपला. दुसरा मुद्दा, कळावं लागतं, करावं लागतं आणि प्रारब्ध लागतं. 3 गोष्टी झाल्या. आता उलट फिरू आपण. दुसरी गोष्ट, लक्ष्मी माणसाकडं नारळातल्या पाण्यासारखी येते आणि हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचा अर्थ आपण पाहत होतो. आता शिकलेले लोक उत्तर द्या पटकन. नारळात पाणी आलं कुठून? ताण द्या डोक्याला. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. त्याला शोधच लावायचा, उगाच पोथ्या नाही वाचित बसायचं. मला तुम्ही उत्तर द्या. नारळात पाणी आलं कुठून? ऐका आता. नारळाच्या झाडाची उंची जवळजवळ 50 फूट. नारळाला येणारी फळं मोकार भरपूर, पण नारळाच्या फळाचा आकार गोल. पण त्या नारळात पाणी नारळा इतकं आहे का? नाही. आता त्या नारळात पाणी आलं, याला एकच उत्तर, देवाची करणी. नारळ काही तर काही सासऱ्याची कृपा, मेवणीची करणी नाही. देवाची करणी. नारळात पाणी. आता ऐका, आता इथं लय घोटाळा आहे बरं का. देवाने नारळात पाणी आणलं, नारळ आपण फोडला म्हणजे वाजून पाहिला, त्याच्यात पाणी आहे. पण तुम्हाला नारळातलं पाणी डायरेक्ट काढता येत नाही. त्याचं ते कणिक टणक वरचं काढायचं, त्याला छिद्र पाडायचं, तेव्हा पाणी निघल. किती गुलाम माणूस असू द्या, अर्ध्या तासाच्या आत पाणी काढू शकत नाही नारळातून. साल्ट काढा, हे करा. मग अनंत जन्माच्या पुण्याईने नर शरीर मिळालं म्हणजे देवाची करणी झाली. आणि नारळात पाणी कसं आलं? अनन्य साधारण, अनन्य
देवाचं नरशरीर मिळालं आणि तशी लक्ष्मी येते, पण कष्टाशिवाय नाही. कवट काढलं आणि जाती कसे, जाती काय त्या ठोकून कोणीकडे बी मरू द्या, काय त्याच्यावर कमी कधी असतं याच्यात, कोणाला परीक्षा द्यायची, जाऊ द्या मरू द्या कोणीकडे बी. परमार्थ मोकळ्या मनानं करा, गट्टे कुणीकडे जाऊ द्या. गेलं बॉम्बाला सगळं. नारळातलं पाणी आलं पण ते पाणी सहज निघत नाही, ते कष्ट लागतात. तशी लक्ष्मी सहज मिळत नाही, प्रारब्ध लागतं. पण ती आली आली तुम्हाला, पण जाताना कशी जाते, हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचं उत्तर आहे का बरं का. हत्तीनं जर कवट खाल्लं तर ते, हत्तीनं जर कवट खाल्लं तर ते कवट हत्ती दुसऱ्या दिवशी सकाळी जसंच्या तसं टाकतो. हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही. हत्तीनं कवट खाल्लं तर ते कवट हत्ती फोडत नाही पोटात, पण आतला जो गर आहे तो खाल्याशिवाय राहत नाही. मग हत्तीच्या पोटात असणाऱ्या कवठातला गर कसा खाला याचा शोध लागणं जसं शक्य नाही, तशी लक्ष्मी कोणच्या नादानं गेली याचा शोध लागणं शक्य नाही. पण गेली गेली. आता एखादा म्हणाले याच्यावर शंका आहे, बरळू नको, हत्तीला कवट चार, त्याच्या मागं दिवसभर हिंड, शेण टाकल्यावर घेऊन ये, नाही पटलं तर बुक. एक वाक्य सांग का महाराज, शिक्षक शिकवतो पोटापुरतं, गुरु शिकवतो उद्धारापुरतं, पण संत पोटातलं शिकवतात, बाकीचं बाहेरचं शिकवतात. हत्तीच्या पोटात कवठातला घर खाण्याची क्रिया या जगात फक्त हत्तीतच आहे. हाच प्रश्न तुकोबाराला विचारला तर तुकोबारायांनी डायरेक्ट सांगितलं, अरे सापाचं पिलू पळायला लपायला शिकलं कसं, हे त्यांनी शिकवा, तुम्ही पुस्तकं वाचायचे, येडेवाणी करायचं नाही. आणि काही गोष्टी अध्यात्माला कळल्या नाही, त्या संतांना कळल्या. अध्यात्म आणि संतांना कळल्या, विज्ञानाला कळल्या नाही. विज्ञानाला काही गोष्टी पुढं डोकं टेकावं लागत आहे. तुम्ही जर लई विद्वानाला मानणारे असेल तर मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो, तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी सुद्धा देव मानणार नाही. रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए आणि बी, ए बी ओ. मग आत्तापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही. उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही म्हणा, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हाय हा आहे. एखादं म्हणाल हेही पटलं नाही तर मी तुम्हाला बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतो. झाड लावलं, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली फुलं, फुलाला आले 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी बसणाऱ्या कोणत्याही एज्युकेटेड माणसाला विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं. जाय किती दिवस शाळेत पळ. शाळा काढणारच कळणार नाही तर तुला काय वांग कळते. हो, ते मुळात पाणी ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे उदाहरण पटलं नाही. मृत्यू समयाला माणूस मरताना त्याच्या जवळ एक माणूस बसलेला आहे, पण मरणाऱ्या माणसाचं काय गेलं हे त्याला दिसत नाही, आणि ज्याचं गेलं त्याला सांगता येत नाही, पण काहीतरी जात आहे, त्याचं नाव चैतन्य आहे, त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे हे पटलं नाही. दुसरं उदाहरण मी देवच म्हणायला येईल तुम्हाला एका मिनिटात. 14 उदाहरण. उद्या बाळ जन्माला येणार, आदल्या दिवशी ताईच्या स्तनात दूध तयार आहे. एमडी डॉक्टर का मग एखादा मूर्ख म्हणेल घडू शकतं, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही. त्याचा निमावात आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला प्यायला पाहिजे.
पण का पिणार नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. गाथा चाले हे शिशु मंडळ, सार्वजनिक सेवा मंडळ, काय तुमचे बरेचसे मंडळ आहेत, गायक वादक गुणजन मंडपवाले, माई सिटीवाले, कीर्तनाला बसलेली सगळी मंडळी, देणगीदार पंक्तीदार, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत, त्याने कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, मटका लावणारे, आकडा खेळणारे, बापाला उचलून आपडणारे, बापाला धोका देणाऱ्या पुरी, प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या पुरी, गायक वादक गुणजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते एक पंगत घालणाऱ्यांचं. का गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात, श्रीमंत अवलादी पंक्ती घालीत नाही. श्रीमंत नाही घालत, त्यांचं जळालं तर घालतील काय? सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत, श्रीमंत नाही. श्रीमंत नालायकच, घालणारच नाही, जळालं त्याचं. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते, दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला ग्लास भर, तांब्याभर पाणी डायरेक्ट वती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं पाच तीच का आला, ही आडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते, आय अरे सांग ना 2-4 काय मुळ्या दुखात सांग 2-4. आणि मग ते मोडी रेत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल, बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोका लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. याडपाठावला एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं. एक दुसरं करावं पंगतीला येणारच. मग पंगत घालायला माणसं नको जेवायला, जेवायला येणाऱ्यांचं कौतुक करावं. 2 आणि 3 आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट पंक्तीला वाढणाऱ्यांचं कौतुक करा. आणि हे सप्त्या कमी, हे सप्ते ते होत्या ना महाराज, हे सप्ते तरुण मंडळामुळेच होत्यात. 3000 लोकांना वाढायचं काम पोरं करतात, गायक वादक कोणी त्या सगळ्या मंडळ. पण काय झालं, प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्यांना जमवून देत नाही. लई नंगाट. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलंच, गाप. हे बार म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या काय करता. नवीन मंडळीला चान्स देत जा. द्यायलाच सप्त्याची मीटिंग बसली, तरुण पोरांना बोलवलं पाहिजे. काय करायचं ते तुम्ही करा, पण त्यांच्या कानावर असावा. दिवस कुणाचेही फिरतात. आत्तापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, तुकोबाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, कंपनीवाल्यांना वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, पखवाद्याला वनवास होता, गाणाऱ्याला वनवास होता, महाराजाला वनवास होता. आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता. तो सुद्धा आला 1.5 महिना झाला, घरीच नाही, जसे गेले. जसा गुलाल उधळून गेलाय तसा. अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको. हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस. आणि खालचे याडपट पेटो फटाका, पेटो पेटो. अरे आपलं नाही त्यांचं, हिजव हिजव हिजव.
8 दिवस येडे खाली फाटके वाजित होती. पेटव पेटव, अरे उद्या सुनावणी, ही जाऊ ही जाऊ. अरे तुम्हाला पेटव परत, अरे आपला नाही तिघांचा झाला, आपला नाही काय, ही जाऊ ही जाऊ ही जाऊ. खिशातच फटाके घेऊन येत होते ते, काही येडी. बरं नाही चड्डीत पेटला त्याच्या. मी महाराज, पण कोण दिवस येईल कैसा. बस देवाचा बाप कर्मठातून सुटला नाही तर आपण कोण आहे. हा, जरा 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात. 1, पाणी जपून वापरा. नळ बंद ठेवत जा भांडे घासताना. दुसऱ्याच्या वाटेवर पाणी गेले, तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात. पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. महाराज, एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला. नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं, काय माहिती. कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले, पाण्यावर. पाण्याशिवाय वीज नाही, म्हणून पाणी जपून वापरा. 1, वीज जपून वापरा. आणि 3, घरात वाणी जपून वापरा. जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा. आता एक सरळच सांगू का तुम्हाला, सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात. तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला. अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागल्या, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजले, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. या आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकारांनी आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तुझ बाप, फेटा बांधला का आई उठली. भाषण करणं काय बापावर. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या त्याच्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. का आला झक मारी तो. काशीला जातो का आला. काशीचा नियम माहिती का माळ करायला. काशीला जाणारे लोक नीट आहे का. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. हे काशीला जातं, झक माराय गावात येतं. काय मी दाव्याचं खात नाही, कान फाड फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. मारदिंबाच्या नाही, मी पुरावे तुम्हाला पुरावे तुम्हाला पाठपर्यंत. काय आहे काशीला. आपल्याला नाही हौसलंय. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चाललं सगळं गाचपान काशीला. याला पाठ नाही तर. काशीचा नियम माहिती काय. माळकरी मंडळी, काशीचा नियम माहिती का. 12व्या अध्यायात ओवी आहे, मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाई वेच किजे. मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही. हा, मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारही नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माझी परिस्थिती नाही का. मी काय दुपारीत काशीला जाऊन शेव घेऊ शकतो, पण नाही जायचं. आपल्याकडे प्रमाण आहे तुकोबा राहायचं. वाराणसी गया पहिली द्वारिका. उगाच आपलं बावळण्यासारखं कुणीकडे देव चुळीत बसायचं, कुणीकडे काय करायचं. काय 3 वाक्य तुम्ही जपून वापरा. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जरा जपून वापरा. माझा टेलपणा करू नका, लय दिवस चालत नाही तो. हो महाराज,
खिशातला ताकद अंगातली जपून वापरा. देव देवाच्या बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला आणि रामाचा बाप बायकोला कौशल्याला मांडीवर डोकं ठेवून म्हणतोय, कौशल्य सांग मी असं काय पाप केलाय की माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय की मला 4 मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही. कौशल्याच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. आता उलटा ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. रावण मंग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही. पार्वतीनं गुरुवार करायचा आणि शंकरनं धाब्यावर जेवायचं, काय उपयोग आहे का त्याचा. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी तुझी संस्थानी. शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ. चकना टाक चकना टाक चकना टाक. माझी भाषा नाही ओवे जयाचे ऐक धड नाही. दयात रे परत्र पुशी काय हे बोगसगिरी चालती का परमार्थात. नाही नाही नाही. चला थोडं पुढं. अंगातली ताकद जपून वापरा. त्रास होऊ द्या पण ताकदीचा गैरवापर करू नका. मारामारी करायला वापरू नका. दुसऱ्याच्या टिंगल्या करायला वापरू नका. मग अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1 काळ्या आईची सेवा करा. 2 गाईची सेवा करा. 3 आईची सेवा करा आणि 4 भारत मातेची सेवा करा. 288 मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. माया सगट. मग मिलिटरीत पोरं कुणाचे. अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो. ज्याची आई 3 म्हणून गरीबाला मदत करीत जा. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती रोगॅट बोली ती कशाला मारायचं. ती दरिद्रीच आहे, तिला बोलू नाही. काय करत भात खात नाही तू येऊ नको आली ती जग मारायच होती. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला बांधूनही द्या. तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. गरीबाला अंगातली ताकद जपून वापरा. एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरले आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सण होत नाही. काय आज भिकारणीचं पोरगं रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय. भांडे घासणारीचं पोरगं आपण जवळ घेतोय. आज आईला 4 मुलं झाली महाराज. आईला 4 मुलं झाली महाराज. जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासणीचं पोरगं रडलं तर आपण जवळ घेत नाही. गाल ओढत नाही त्याचं. पण महाराज 4 मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोलल्या सुद्धा माहीत. चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदाशिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी. भान ठेवून जगा. अंगातली ताकद जपून वापरा. याडपाटपणा करू नका. जरा पेमेंटच्या मापात व्यसन करा. $3000 पगार आहे याडपाटर तुला आणि तू 42ची 90 आणतोय. जरा लाज वाटू दे. कुठेही ताकद वाया घालू नका. एक दिवस कोणत्याही गोष्टीला हिशोब आहे हे ध्यानात ठेवा. कुणीकडेही ताकद वाया घालू नका. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा.
कुठेही बोगस घाल नका. आपण घाटकोपरला पोट भराय आलोय, मजा हाणाय नाही. आपण खेड्यातून आलोय. 3 रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि फाटलेल्या धोत्राच्या बापाची कृपा आहे म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. आणि आपण कुठेही पैसे घालायचे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करू, येड्याचा बाजार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावळी तर मुंडके आम्ही आता. येड्याचा बाजार. पैसा जपून वापरा, लक्ष्मी कशातही घालू नका. आणि 90% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. काय मत आहे तुमचं? आता त्रिपूर्ती समाप्ती आहे तुमची, पंचतपपूर्ती. म्हणजे किती वर्षी झाली सप्त्याला? 60 वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी, स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं. दत्त जयंतीच्या 60व्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि 2 गरिबाच्या मुलींच्या 10वीची फी भरा. यावर तुमचं मत काय? आणि बांधायचेच असतील फेटे तर अख्ख्या वराडाला बांधा, कोणची लाल करीत बसू नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानं बँडवाल्याला फेटा बांधा, त्याला म्हणा बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. कशाला मूर्खासारखे पैसे घालता कुणीकडे बी. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आहे का नाही? मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे? 1 मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी का तमाशा आहे. हा विनोद नाही, हा विनोद आहे का? ते पैसे वाचवा, सत्काराचे पैसे बंद कराय का, गरिबाच्या मुलीचं 10वीची फी भरा, भांडे घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा. त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल. कशातही पैसे घालायचे बावळाटासारखं. चांगले बसून लोक जेवत होते, केलं उभ्यानं सुरू. याडपाट क्वालिटीचं नाही. आणि ती वरड नाला ताटली हातात घेतं, भात कान फडली. एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. अरे तुम्ही लय श्रीमंत आहे तर तोंडानं का खाता? जागा बदलो ना. लय पैसा आहे तुझ्याकडं, मग आमच्या देवाने तयार केलेल्या तोंडानेच का खातो? तू बनव ना. ए भंगरी बनव. येडपाट नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं? गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं तर तुझ्या बापाचं? गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडे. काय चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक, केले एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली का काय. कशातही पैसे घाला बावळाटासारखे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केले आता. त्या लाइटिंग बिटिंग, तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आत्ता 99ला झाला नाही तर 35च होता पाहिला. आणि त्याच्या मागं ते क्वार्टरसाठी लटकेल 2-4. आणि त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं आणि कलवरी ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असं आहे ते. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. भुवईला कलर देणे. आणि हेअर सेटिंगमध्ये असं असतं पुरीनो, हेअर सेटिंगमध्ये पूर्ण केस मोकळे करायचे.
त्याला कलर द्यायचा केसांना. मी इथं एक फुगा करायचा असा, इकडं थोडा खड्डा करायचा, इकडं थोडा खड्डा करायचा, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगा असा आहे, ही जी बाजू इथले केस हे फक्त जागेवर पिळायची, मागं नाही न्यायची. फुगा करायचा इथं. आणि मी सगळ्या क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस आहे महाराज. आणि ती एक बट अशी वटावर आली पाहिजे बोलताना, त्याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांगाला आता नवीन, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. अहो कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं पाहता का. तुडवलं ते नवरदेव घोड्यानं, काय करणार. सावध व्हा, कुठं आलतो आपण, गेलो बॉम्बाला सगळं. गायक वादक कोणी त्या सगळ्या लोकांना धन्यवाद. आणि जगातली सगळी माणसं दुःख भोगतात याला कारण आहे. हरिपाठ असं सांगतोय, नामासी विनमुख तो नर पापिया. आणि ह्या जगातल्या सगळ्या लोकांना दुःख येण्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे. तुझं नाव काय? तेजस. तेजस बरोबर आहे. मर्दे कोणतं एक धर तुझं रे. अच्युत. काय आयुष. नाव जरा चांगली ठेवजा. तुझं काय नाव आहे रे? मनोज. हां आता घुसलो बरं का बारीक आहे का. महिला मंडळाने उत्तर द्यायचं. मनोज हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत होते. फायनल करून घ्या बरं का. हा पोरगा जन्माला आला तेव्हा याला नाव नव्हतं, याच्या आजीनं याला नाव ठेवलं. पण हा कसा तयार आला? एका मिनिटात मागच्या जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी हा जन्माला आला. आला. तुझं नाव काय? मनोज. आला. जन्माला आला तेव्हा तो शिव होता का जीव होता? शिव होता. प्रश्न असा आहे, तो बाहेर आला तेव्हा त्याची आजीबाई तिथं होती. त्या आजीनं काय केलं? हातात गार पाणी घेतलं आणि त्याच्यावर शिपडलं. सावध झालं ते कार्ट. आणि ते म्हणलं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काही नाही. मी आता बाहेर आलो. शिपडावं लागतं ते. आता त्याला असं नियम आहे, महिला म्हणलं तुम्हाला पटणार नाही, पण बाळ जन्माला आल्यावर ते 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा दाखवायचं नसते. 5वीच्या दिवशी झाकून ठेवायचं असतं. पूजा करताना उघडं ठेवू नये. हां त्याच्या कपडावर 6वी लिहायला येत असते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केलं ना मोठे. आता हे 15-20 वर्षापासून 6वी येत नाही लिहायला. 6वीनं ते बंद करून टाकले. कारण आता 6वी काय जाम झाली. 6वी सगळ्या बाया बाळा 3 होत्या दवाखान्यात. औषधाच्या वासन 6वी जात नाही तिथं. कोण टाकेल ताण करेल. मग त्या पोराच्या कपड्यावर लिहा तर कोण? हे पांढरे कपड्यावाले पुरी हिंडत ना, हे नर्स फिरस हेच जाते हॉस्पिटलमध्ये त्याच्या कपड्यावर लिहायला. आणि त्यानं कपड्यावर हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या. सलाईनाच्या नळ्या पोरानं 5वीला बाटली पाहिली. बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं आणि त्या आजीनं त्याला 4 डोस दिले. पहिला डोस दिला मी. पहिला डोस कसा दिला पहा. हातात घेतलं बिस्किट कोणी? आजीनं. आणि त्याला एक पहिला डोस दिला. तुझं 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 होतं का पहिलं? पण त्याला डोस कोणता आहे? तुझं. ते लगेच म्हणलं. 2 शब्द आजीनं तयार केले. तू मी. तुझं. मग हे 1.5 महिना भांडण का असं चालू होतं? मी
मी तू तुझा मी नाही ना जग. त्या पोराला ह्या चौघा शब्दांनी ग्रासलं आणि मायेनं आधार दिला आणि मायेमुळं आपल्याला मुलाबाळांसाठी कष्ट करायची पाळी आली. ती माया फक्त देवाच्या नावानंच तुटू शकते. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाय, नाही तर ह्या औलादींसाठी काही कमवायची गरज नाही. 15 वर्षापूर्वी मुली 15 वर्षापूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न तिचा बाप जमवायचा, असं होतं तो नियम. आणि बाप ज्या घरात देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता तो. आता तो नियम बदलला. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं कुठीचं लग्न झालं, ती आईला गिरी गावली, आपली गुड्डी गेली का काय. तिच्याही म्हणली तशी दिसती आपली नाही नाही, मग आपली 4 दिवस झाले घरात नाही. संस्कृती बदलली. 15 वर्षापूर्वी मुलगी नवऱ्याच्या घरी चालली तर पोरीची आई म्हणायची कष्ट करायचे आणि पोट भरायचं. आता आई सांगते एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. हो पुरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तर तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग त्याचा. जरा विचार करा, हा विनोद नाही आहे. हे मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष, अजून 25 तर कसे काढीन, पण मी मेलो तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. इंदुरीकर काय म्हणत होता. आता थोडं राग येईल तुम्हाला, आता थोडा राग येईल. एक वाक्य मुलींसाठी सांगतो. 100% मुली इंदुरीकरला शिव्या देत्या. व इंदुरीकर आम्हाला कपड्यांवरून केसावरून लय बोलतो, त्याच्या बापाचं काय जातं, आम्ही कुणावरही प्रेम करू, कुणाचा हात धरून जाऊ, त्याच्या बापाचं काय जातं. पूर्ण माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे ना, पूर्ण आयुष्यामध्ये बापानं तुमच्यासाठी काय केलंय या गोष्टी तुम्हाला कवितन कादंबरीत कळणार नाही. त्याला बापाचंच हृदय लागतं. काय माझं हे भाषणं करून कुठं आईन बाप्पा कळतात का बावळाटासारखं. प्राध्यापकाचं भाषण कॉलेजला 1.5 तास आई या विषयावर, त्याच्या आई वृद्धाश्रमात. असं चाललं, असं नाही चालत. महिला मंडळ हे बसलेत नाही एवढे, पुरी जरा नीट आहे का. हे घाटकोपरला राहायला आले ना, खेड्यातून आले, काही नव्हतं पुरीनो. अंगातला ड्रेस होता, कुणाचा तरी ओळखीचा आधार होता, फुटपाथवर झोपत होता, वडापाव खात होता, पण आई बापाच्या सुखासाठी दिवस काढत होता. काही नव्हतं त्याला, मिळालंच एखादी शिपोटाला अन्न असं नाही, आणि मिळालं तर भरपूर मिळालंच असं नाही. ओव्हर टाईम करायचं, एक दिवस मित्रक काढायचा, एक दिवस फार फुटपाथवर घालायचा. पुरीनं हळूहळू त्याचं लग्न झालं. पुरीनं तो घरी आला ना, मुंबईला राहायला आला ना घाटकोपरला, त्याच्या बायकोनं पापड बनवले, लोणचे बनवले, दोघांनी छोटीशी खोली घेतली. आणि पुरीनं तुमचा जन्म झाला ना, तुमचा जन्म, तर 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. का हसत होता माहिती आहे तुम्हाला, का हसत होता माहिती आहे. त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशीबवान असेल. त्याला आई मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, माझ्या आईनं मला आशीर्वाद दिला याचा आनंद. हसला पुरीनं. कॉलनीतल्या सगळ्या लोकांना चहा पाजला. पुरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, असे इतक्याच होते पुरीनं. तुमची आई तुम्हाला अंघोळ घालायची पुरीनं, तर कशी घालायची माहिती आहे. 9वार साडीतली आमची जुनी आई सांगेल कशी घालायची. पाय सपाट पसरायचे, त्याच्यावर पालथी पोरगी झोपायची आणि पाठीवर पाणी ओतायचं आणि एका हाताने चोळायचं. पुरीनो हा बाप बादलीतनं पाणी तुमच्या अंगावर ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळून झोळीत टाकायची. तर तुमचा बाप कामाला जाताना झोळीची दोरी ओढून जायचा आणि तो त्याची बायको चपात्या करत होती आणि तुम्ही झोपायच्या. पुरीनो तुम्ही बोलायला लागला ना, तो बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना, तुम्ही वाकून चालायचा.
पुरीनं तुम्ही रडायला लागला ना, पाण्यासारखा बाप की ज्याला कंपनीमध्ये लोक साहेब म्हणतात, तो घरी आला ना तर गुडघे खाली टेकवायचा पोरीनो आणि हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा घोडा व्हायचा पोरीनो. घरात घोडा घोडा व्हायचा तो बाप आणि तुम्हाला पाठीवर बसवायचा आणि तुमचे पाय पोटाला लागले की तो वर हसायचा. तुमचं लग्न जमलं ना, रात्रभर उशीमध्ये मुटकं गुंतून ढसा रडत होता. पुरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा. पुरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा. ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज काय बोलायचं. फक्त एक करा पोरीनो, करा तुम्ही प्रेम कोणावर बी. त्याला काय आता तुम्हाला 50% आरक्षण आहे. आज पळून जा तुम्ही. आता कीर्तन संपले. चंद्र आहे, चंद्र आहे साक्षीला. फक्त मेसेज बिसेज टाका जा. फक्त पूर्ण एक वाक्य ऐका माझं, पाया पडतं तुमच्या. कुणावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, जिकडे झक मारायची तिकडे मारा. पण तुम्ही स्पष्ट तुमच्या बापाला सांगून टाका, माझं ह्या मुलावर प्रेम आहे, मी 9वी तो मस्तपैकी तुमचं लग्न करून देईल, पण आयुष्यामध्ये त्याची मान समाजात खाली होऊ देऊ नका. तुम्ही सांगून टाका, मी 9वी पासून त्याच्या गाडीवर हिंडते, झक मारी काय ते असायचं ते सांगून टाका. माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकीतोय. आणि पोरानो ध्यानात ठेवा, प्रियशी ब्रियशी एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्ही आहे भ्रमात. तुम्हाला वाटतं प्रियशी पागल आहेत, पागल. माणसाची प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्यावर म्हणते तू अनाथ आहे. आणि शेवटी म्हणते तू अनाथ आहे. बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तर हे एक कांडी चुकीत आहे. अरे माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी, माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. आणि माणसाची बायको नवऱ्याशी 3 वर्षात 3 वाक्य बोलते. ऐका पहिलं वर्ष, सावध ऐका. संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी झाला दिंडी तिने करीन आला आमच्या बोकांडी. पाहता काय अवघडे. हो, याला कंट्रोल करा. तुका म्हणे माया, पण ती माया तुटेल कशावरून? दुसऱ्या चरणात आहे. आयशा विठोबा. हा सगळा तमाशा कोणी केला? मायेनं केला. इथून पुढे सगळे माणसं देणार ठेवा, जगाला कोणाचं काही घेणं नाही. भ्रमात राहू नका. लोकांना वाटतं आपल्याला लोक मानित्या, फक्त फायद्यापुरते मानित्या. लोकांशी तुमचं काही घेणं नाही. रात गई बात गई. आपल्या लोकांना भ्रम आहे, बाबा मी मला लई फोन येत्या. पागल आहे तू. मला फार लोक मानित्या. डोक्यात भरमिष्ट झाला तू. तिचं माझ्यावर फार प्रेम आहे. मेंदू उतारला तुझा. असे 3 जण म्हणत होते तू चौथा आहे येड्या. तिघांनी तलावात उडी टाकली. तू भूत होशील, भूत. कोण कोणावर प्रेम करायला मोकळं नाही. ह्या जगाची एकच व्याख्या आहे,
लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. ह्या जगात दोघंच प्रेम करतात, एक आई वडील आणि दोन संत. तिसरा प्रेमही करू शकत नाही. डोक्यातून काढून टाका. काही लोक म्हणते मला फार मित्र मानित्या, पाजितो म्हणून. पाजायचं बंद कर, हे तुझ्या अंत्यवी दिला नाही याला. लोकांना काही तुमचं घेणं नाही. जरा घमेंड कमी करा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. इथं आपण 1 तास 20 मिनिटापूर्वी होतो. मी कुठेही जाऊ दे महाराज, आता मी रिटायर झालो महाराज. आता तरी 3-4 करतो रोज. मी काय सीझन मधला बुवा नाही. कसा महिना निघो 85-90 महिन्याला. मला एक कीर्तन करून जमणारच नाही कधी. मग एक कीर्तन केलं मला झोपच नाही येत. 3 परत आता चंपाषष्ठी होती ना, 2-4 दिवस 4-4च काढले कालपर्यंत. अंतर काढलं तर 5चा विक्रम आहे आपला. पण 3 तास चालू. अरे तुमच्याकडे येऊन 3रं का धरता येत नाही? हे ट्रॅफिकमुळं मुंबई परवडत नाही आम्हाला. नाही तर एवढ्या रूटमध्ये मी 4 काढले असते एवढ्या अंतरात. आता सकाळचं कीर्तन 1ला संपून इथवर यायला 7:45 7:08 वाजली. ते रूटला असतं 3 हाणून 10:30ला मोकळा झाला असतो. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे. कानाला वाईट आहे. आणि कुणीतरी आता बोललंच पाहिजे. संप्रदायातल्या माणसांनी सुद्धा महाराज मंडळीने काही पथ्य पाळली पाहिजे. कधी महाराजानं महाराजाबद्दल बोलायचं नसतं. संप्रदायातल्या माणसाला कधी कमी लेखायचं नाही. तो विद्वान असेल तर ज्याच्या पुरतं ज्याला त्याला पोट भरायचं भांडवल देवाने दिलंय. या बिचाऱ्याकडे वाजवण्याची कला आहे, त्याला आपण नाव ठेवण्यात मजा नाही. ती कला त्याला कृष्णाने अर्पण केलेली आहे. त्या कलेचा फायदा त्याला होणार तेवढा होणार. हां, ते आपण बोललं म्हणे तो कुठे वाजितो, तू गपची बस. तो वाजितोय ना. आणि आपल्याकडं काय झालं संप्रदायात, यानं त्याला नाव ठेवी, त्यानं त्याला नाव ठेवी. त्यामुळे नवीन मंडळी इकडे यायची कमी झाली. आपली नवीन पोरं येत नाहीत. आता ही पोरं येत नाहीत का? जुनी मंडळींना गाठ. उद्याच्या कीर्तनकारांना विचारणार रात्री कोणचं कीर्तन होतं, इंद्रिकरचं. त्यानं तोंड वाकडं करायचं. त्याने उलटं म्हणलं पाहिजे, कोणाचं असं झालं ना कीर्तन त्याचं होतं का? त्याचं मुळातच दुखाचं लगेच. मग यानं त्याला कधी देण्यात ठेवायचं महाराज. दुसऱ्याला चांगलं म्हणण्यामध्ये आपला मोठेपणा आहे, दुसऱ्याला कमी लेखण्यात काय नाही. जर बंबाजी रामेश्वर भट नसता तर तुका वैकुंठाला घ्यायलाच नसता. सांगा मला, ज्ञानोबा राहायचं जठराग्नी जर पेटलं नसतं, 20 रुपये घेतलं नसतं तर ते निघाला पेटवलं असतं. थोडं नाव ठेवते लोकांना. आता 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. आणि महिला मंडळाला एक वाक्य सांगतो. जरा थोडं वाईट वाटेल तुम्हाला, शिव्या द्या मला, तेवढं एका दमात देता येतील तेवढं द्या. पण जरा 2 गोष्टी माझ्या महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. मुलापासून आणि मुलीपासून थोडा मोबाईल दूर ठेवा. जर तुम्हाला तुमच्या घराण्याची इज्जत राखायची असेल तर. आता महिलांना राग येतो बा, मला एकुलता एक पोरग आहे, मुलगा मला आहे ना, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. पण तुम्ही जर मुलांना सतत मोबाईलच द्यायला लागले तर एक दिवस ही पोरं तुम्हाला पाणी पाजायला सुद्धा राहणार नाहीत. हे तुमच्या अगोदर जातील. त्यांना काय कळत आहे का? काही कशाला पाहिजे पोरीला मोबाईल, कशाला पाहिजे? आणि याने त्याला नाव ठेवायचं, त्याने त्याला नाव ठेवायचं. आता या पोरांना मोबाईल एवढ्या काढताना काय मोबाईलची गरज? हे गरज आहे का? बावळाटासारखं आपलं नाही ना म्हणायचं, चालू दे. काय चालू? नवरा बायकोन पोरगा पोरगी 4 माणसं करते, 4च्या 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचं चाललंय टिकटॉक, आणि या दोघांची चालली यूट्यूब. आणि माना नाही तर नका मानू, पण मोबाईलमुळं आजार झालेत. 2-3 आजार सांगतो. एक, मोबाईलमुळं संवाद संपला, बोलणं बंद झालं. लोक बोलतच नाही, दरिद्रेवानी बसले लोक. लग्वीला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्याला.
बुटात पाणी गेलं तेव्हा जागा झाला. रात्री म्हणजे आज सकाळी एक बातमी होती टीव्हीला. पोरग रात्री आईनं स्वयंपाक बिपाक केला, नवरा बायको जेवले, बिछाना वगैरे टाकायच्या टायमाला त्या बाईला फोन आला तिच्या घरच्या. ती बाई फोनवर बोलत राहिली, ते पोरग पिपा पुढे गेलं त्या पाण्याच्या, तोपात बुडून मेलो रात्री. काय वागा त्यात तुम्ही माणसं. आणि बोललं का त्यांनी म्हणायचं हे काय बावळ्याचा बाजार नाही. पोरग झोळीत बॉम्बला ते, त्याला भूक लागली, तिने झोळीतून खाली काढलं. झोळी कळती तुम्हाला, पाळणा पाळणा. ते तुम्ही जे पोर पाळणा घरात असल्यामुळे तुम्हाला काय झोळी कळली. आणि ते रडायला लागलं म्हणून फरशीवर ठेवलं. आईनं गॅसवर दूध तापवलं, थंड केलं, बाटलीत ओतलं आणि गुच्छ लावलं. आता पोराच्या तोंडात गुच्छ दिलं म्हणजे प्रश्न मिटला. पोरं जवळ गेली आणि फोन आला. आता पोरग महत्वाचा आहे का फोन?